नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। बघा, आता आपल्याकडे अशा जुन्या प्रकारच्या साड्या खूपच असतात ज्या की आपण वापरत नाही किंवा खराब झालेल्या असतात। आता ह्या साड्याची वस्तू मी तयार करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। आणि यासाठी आपल्याला शिलाई मशीनची गरज नाहीये किंवा तुम्ही टाका पण आपल्याला घालायचा नाहीये किंवा कुठेही कट करायचं नाहीये। आपल्याला फक्त कढई लागणार आहे। कढईपासून आपण ही छान अशी वस्तू तयार करणार आहे। आता ज्या साडीला काठ असेल ते साडी घेऊ नका किंवा त्या साडीची काठ आपल्याला काढायची आहे। त्यामुळे ही साडी बघा एकदम सॉफ्ट अशी आहे आणि काठ नाहीये हिला अजिबात। बघा, आता आपल्याला इथं फक्त एका कढईची गरज लागणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। त्यामुळे तुम्हाला ही छान अशी वस्तू स्टेप बाय स्टेप कळेल कशी बनवायची ती। यासाठी आपल्याला एक पण रुपया खर्च करायची गरज नाहीये। फ्री ऑफ कॉस्ट टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू तयार होणार आहे आणि एवढी सुंदर वस्तू तयार होणार नाही आहे की सगळे विचारतील की कशी बनवली, कुठून आणली ही अशी नवीन वस्तू। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, आता साडी आपल्याला पूर्णपणे ओपन करून घ्यायची आहे आणि जे साईडचा पदर असतो ना, तिथे आपल्याला पहिले मिऱ्या करून घ्यायच्या आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम अशीच प्रोसेस तुम्हाला पण करायची आहे, त्यामुळे तुमचं पण एक छान अशी वस्तू तयार होईल। बघा, आता मी इथे मिऱ्या करून घेतल्या आहेत। आता ते सगळ्या मिऱ्या आपल्याला एका हातात अशी ठेवायच्या आहेत आणि बाकीची सगळी साडी असं पसरून ठेवा, यामुळे तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे ती करायला सोपी पडेल। आता बघा, बाकी सगळी साडी मी अशी पसरून ठेवली आहे एकावर एक ठेवून। आणि तुम्हाला अशी सॉफ्ट साडी घ्यायची आहे, कडक साडी तुम्हाला बिलकुल इथे वापरायची नाहीये। बघा, आता नीट पहा कसं करायचं आहे आपल्याला। तुम्हाला अशी दांड्याची कढई घ्यायची आहे, त्या दांड्याला असं समोरची बाजू हे अशी फोल्ड करायची आणि ती घाट पण मारू शकता किंवा रबर बँडच्या साहाय्याने तुम्ही असं इथे लावू पण शकता। तुमच्याकडे जर अशी कढई नसेल किंवा काही नसेल असं त्याला लावू शकतो, तर तुम्ही वेगळं काही घेऊ शकता की वेगळे कोणते भांडे असेल त्याला असे कान असेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही खुर्चीला देखील असं करू शकता। आता तुम्ही नीट पहा, असा आपल्याला हात असा घालायचा आहे आतमधून, असा गोल राऊंड हाताला करायचा आहे आणि जे खालचा भाग आहे तो असं वरती काढायचा आहे। बघा, नीट पहा, तुम्ही परत पहा, जर का तुम्हाला कळालं नसेल तर परत एकदा पहा। बघा, आता गोल राऊंड असं करायचं आहे आणि जो खालचा भाग तो आपल्याला वरती खेचायचा आहे, यामुळे खूप सुंदर अशी वेणी तयार होईल। बघा, तुम्ही परत एकदा नीट पहा, गोल राऊंड करायचा आहे आणि खालचा भाग असं वरती घ्यायचा आहे। पूर्ण साडीचं आपल्याला असंच करायचं आहे। आता या प्रकारे आपली खूप सुंदर अशी वेणी तयार होईल। आता वेणी म्हणल्यावर तुम्ही म्हणता की साडीचे 3 भाग करा आणि मग त्याला वेणी तयार करा, पण असं नाही आहे बिलकुल। हे खूप सुंदर असं आणि लगेच तयार होतं। अगदी 5 मिनटंच लागले मला। व्हिडिओ पण बघा तुम्ही, फक्त 5 मिनटाचं 5च मिनटं लागले मला हे तयार करताना। खूप सुंदर प्रकारे असं आपलं हे छान असं वस्तू तयार होणार आहे। बघा, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। अजून यामध्ये खूप स्टेप आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला अजिबात कळणार नाही आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला थोडा पण आवडला माझी ही मेहनत, तर नक्की एका व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे। बघा, आता किती सुंदर प्रकारे आपली वेणी तयार झाली आहे। पुढे तुम्ही जी वस्तू झालेली पाहता ती पाहून खूप थक्क व्हाल की यापासून हे पण होऊ शकतो आणि आपल्याला कुठेही कट मारायची पण गरज पडली नाही साडीला। आपली जर चांगली साडी असेल तर त्याला कट मारायची पण गरज पडलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही खूप सुंदर अशी ही वस्तू तयार करू शकतात। जर का तुमच्याकडे जुन्या साड्या पडलेल्या असेल फेकून देऊ नका, तुम्ही अशा प्रकारे वस्तू ही तयार करा। बघा, आता किती सुंदर अशी वेणी तयार झालेली आहे आणि खूप मोठी झालेली आहे। आता बघा, आपल्याला इथे शिलाई मशीनची पण गरज नाही अजिबात। आता समोरची जी बाजू आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे, जो रबर आपण लावला होता तिथे। आणि साडी काढून घेतल्याच्या नंतर बघा, आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम आपल्याला प्रोसेस करायची आहे। असा गोल गोल शेप, आता जे साईडला थोडंसं साडी राहिलेलं आहे तिथून आपल्याला गोल गोल असा इथून शेप असा तयार करायचा आहे आणि याचा तुम्ही मल्टिपल यूज करू शकता। तुम्ही पुढे मी दाखवलं आहे की आता बघा, इथे तुम्ही सुई धाग्याच्या साहाय्याने शिवू देखील शकता किंवा इथे तुम्ही काठी पिन देखील लावू शकता। काही शिवायची वगैरे गरज नाही, पण टिकाऊ होण्यासाठी तुम्हाला शिवून घ्यावं लागेल। एकदा शिवून घ्या किंवा तुम्ही काठी पिननी पण असं हे करू शकता। याला तुम्ही मल्टिपल यूज करू शकतात। बघा, ॲज अ पायपुसणी पण तुम्ही याला म्हणू शकतात। खूप छान अशी सुंदर अशी पायपुसणी तयार झाली आहे। समोर सेंटरच्या डोअरला तुम्ही हे ठेवू शकतात, छान अशी एकदम। कुणी म्हणेल की तुम्ही असं जुन्या साडीपासून अशी बनवली आहे, फेकून देणार होते तुम्ही ती साडी, त्यापासून ही बनवली आहे असं कोणीही म्हणणार नाही तुम्हाला। ह्याचं मल्टिपल यूज तुम्ही करू शकता। अशा प्रकारे छान तुम्ही ॲज अ डेकोरेटिव्ह पीस म्हणून पण तुम्ही ॲज अ यूज करू शकता। तुम्हाला मी पुढे दाखवले आहे की तुम्ही याचा यूज कशा प्रकारे करू शकता। बघा, आता पहिला यूज ह्या पायपुसणी म्हणून करू शकतात। दुसरा यूज जर का तुमच्याकडे फुलदाणी वगैरे असेल, फ्लावर पॉट वगैरे, ते देखील तुम्ही यावर ठेवू शकतात। खाली आपण आता टीव्हीच्या साईडला खाली असं फ्लावर पॉट ठेवतो, जर का तुम्ही यावर ठेवली फ्लावर पॉट
तर फ्लॉवर पॉट पण आपली पडणार नाही अजिबात आणि एकदम छान अशी दिसेल. आता बघा तुमच्याकडे फ्रूटचं वगैरे असेल तर ऑर्गनायझर पण त्यावर ठेवू शकतात किंवा तुम्ही असं तुमच्याकडे मनी प्लांट वगैरे असेल ते पण तुम्ही ह्याच्यात फ्लॉवर पॉट म्हणून ठेवू शकतात. खूप सुंदर असा यूज याचा होऊ शकतो. जर का तुम्हाला व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटला तर प्लीज एक लाईक नक्की करा व्हिडिओला आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.